नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काहीतरी नवीन नवीन वेगवेगळं कल्पना, वेगवेगळे विषय, काय समाजात चाललंय बुवा, काय नाही चाललंय ह्याची आपण माहिती देतो आणि तुम्ही पण ती ध्यान देऊन ऐकता. बऱ्याच जणांना माहीत असतं, पण काहींना जे माहीत नसतं ना, किंवा काय नेमकं कसं कसं संवादातले विषय असतात आपण बघू. फोरप्ले तर सगळ्याला माहिती आहे, तुम्हाला झालं, बऱ्याच लोकांना माहीत झालं आहे. पण ह्या फोरप्लेचे लय अनेक प्रकार आहेत तुम्हाला सांगतो. म्हणजे फोरप्ले म्हणजे स्त्रीचं टोटल बॉडीच सेन्सिटिव्ह असते, टोटल बॉडी ध्यानात ठेवा. पण ह्या फोरप्ले करत असताना एक नवीन प्रकार आहे. आता हा विषय इतका नाजूक आहे, गंभीर आहे की हे फक्त मला काय म्हणायचं ह्याच्यावर तुम्ही डोक्यात दारा, मी तुम्हाला इसकाटून सांगतो. कुणाची आवड कशी असं सांगता येत ना. आपण भाकरी कालवण खातो, तुम्हाला माहिती आहे. भाकरी कालवणामध्ये लय प्रकार आहेत. जेवण 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 होतं, काही खाऊ शकता ना. म्हणजे पालेभाज्या खाऊ शकता, मोड आलेलं धान्य खाऊ शकता, तुम्ही उकडून काही धान्य खाऊ शकता, तुम्ही चपात्या खाऊ शकता, रोट्या खाऊ शकता, व्हेज नॉनव्हेज, बिर्याणी, आमकं तमकं, भात वरण काही खाऊ शकता. पण त्याचं नाव काय, टोटल्याचं जेवण. तसं फोरप्लेमध्ये सुद्धा लय प्रकार आहेत. आणि त्यातला हा जो प्रकार आहे तो डर्टी स्पीक फोरप्ले. आता डर्टी स्पीक फोरप्ले हा जो प्रकार आहे तुम्हाला सांगतो, ही जस्ट त्याच्या म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं का, आता त्याच्यात तुम्हाला लय फोडून सांगायचं म्हणल्यावर प्रत्येक गडी आहे ना त्याची एक विशिष्ट इच्छा असते की त्या प्रकारे, किंवा लोकेशनला बी, कोणाला अंधारात, कोणाला घरात, कोणाला उसात, म्हणजे त्यांना कुठं संबंध करायला आवडून हे सांगता येत ना. प्रत्येकाची निवड वेगळी असू शकते. आणि बऱ्याच जणांना 90% लोकांना स्वतःच्या मनाप्रमाणे करता येत नाही. कुठं पोरं उठतात, कुठं तिकडं आवाज निघतो, कुठं कुत्री बोकत्यात, कुठं गाया सुटत्यात, लय लाख लपडी त्याच्यात. काय करणार बिचारी. त्यांना असं वाटतं आईला कुठंतरी अशा तिथं असं माणूस पक्षी काय नाही पाहिजे, निर्मळ बेटाव पाहिजे, मोकळं नुसतं. तिथं 2 गाद्या टाकल्यात, मग बघ मग ते असं. आता मी कल्पना असतात ते, पण बऱ्याच जणांना अडचणी येतात. एकाच 1-2 खोल्यातच सगळे माणसांनी झोपल्यामुळं. डर्टी स्पीक फोरप्ले हा जो प्रकार आहे, ही अशा पुरुषांचा आहे. आता स्त्रीच्या बाबतीत सांगतो, स्त्रीला 3 गोष्टीची, स्त्रीला अख्ख्या मरेपर्यंत तुमचा तिच्यावर किती जीव असून द्या आणि तिचा तुमच्यावर किती जीव असून द्या, ठराविक गोष्टी ती महिला, सगळ्या चांगल्या वाईट सगळ्या महिला अजिबात आपल्या नवऱ्याला सांगत नाही. नवऱ्याला नाही, ते कोणालाच नाही, नवऱ्याला नाही, प्रियकराला नाही, मुलांना नाही, कोणाला सांगत नाही. ती गोष्ट सांगतो तुम्हाला की ती गोष्ट अशी आहे की आपल्या पतीकडून आपलं पूर्ण हे मिळते का नाही, हे बऱ्याच वेळा त्या एक्सपोज होत नाहीत. किंवा तिचे ज्या इच्छा आहेत कुठल्या स्टेपने काय केलं असं. आता फारले मॉडर्न असल्यावर तीच होऊन करते, म्हणजे अंगावर पडते, त्याचा भाग वेगळा. ती फॉरेनर बिरन असतात त्यांचं नाही सांगत मी. आपल्या संस्कृतीनुसार आपल्या लोकांचं की जेणेकरून तिला जी परिस्थिती आठवली, मी घरात बाहेर, लाईट असावी नसावी, बाहेर किती सावकाशपणा, फोरप्ले कसा असावा, हे ऑलरेडी हे डिटेल्समध्ये आपल्या नवऱ्याशी चर्चा केली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. किंवा नवऱ्याने बायकोशी केली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तर ते नातं घट्ट होणार आहे, तर त्यांच्यातला सुसंवाद राहणार आहे. आणि तर ती बाईला फळं करायचं नाही, ती गडी बाहेर पडायचं नाही. हे असं माझं मत आहे. म्हणजे बाहेर जाऊन मर्डर होण्यापेक्षा ती घरातली घरात काय तुमचं असं ना, ते म्हणजे दुःखाचा मर्डर करू आपण आणि सुख मिळून द्या ना, काय फरक पडतो. असं आहे. लय लाज त्यात तुम्हाला काय. मला फोन तर काय काय द्या तुम्हाला काय, आता आहे ती बरं आहे. मला एखादी त्याच्यावर एक बाग बांधवा, पण ती कसं आहे, नाही नाव न घेता बरं का, मग तसं काय नाही. पण ते अगदी महिला सांगतात खरं काय विषय असतो, पण ते सायंटिफिकली बोलत असतात. त्यांचं बरोबर असतं की तो विषय ते नाही मांडू शकत, नाही सांगू शकत. ते नवऱ्याला तर काहीच कळत नाही. काही तर अजून बी 2-3 मिनिटात बाजारात सुरू करतात. 3 मिनिटात, 3 अक्षरशः 90 सेकंदात ती पोरच झाली कशी बुवा. आणि ते काय म्हणून आदान वया त्या बाईन त्या पैसे, याला अक्कल आहे का काय. आणि तिकडं 2-4 एकर जमीन घेतली त्यांनी, मरणाचं 30 लाखांनी घेतली. काय सांगायचं, काय जाळ करता का जमिनीचा. त्या घरची जमीन येरी सकट पळून जाईन म्हणावा. तुम्ही निहार जरा, नीट लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये डर्टी स्पीक म्हणजे, आता आपण तुम्हाला सांगतो, एक महिला आहे, एक बाबा आहे, दोघांनी असं ठरवलं समोर उभं राहून, विषय कुठलाही असून द्या, एकमेकाला शिवे द्यायच्यात बुवा.
ती गडी बी शिव्या देऊ शकतो. गड्याला काय म्हणजे त्याच्या डिक्शनरीत जे असतात ना शिव्या, तो ते शिव्या देऊ शकतो. ती भांडणं झाली तर ती बाई शिव्या देऊ शकते. दोघं एकमेकाला शिव्या देतात आणि आपण समजा ऐकण्याचं काम करतो. असं धरून चला की जे अश्लील बोलणं आहे किंवा जे आपण त्याला म्हणतो घाणेरडं बोलणं, वाईट बोलणं, पांचट बोलणं, जे अश्लील बोलणं समजा ते शब्दप्रयोग, ते शब्द आपण आपल्या भाषेत उपयोग करत नाही कधी. बोलताना नाही, क्वचित एखाद्याला दुश्मन रस्त्याने जाताना दिसलं तर म्हणतो बुवा, पण शक्यतो हे करत नाही, वापरत नाही. तशा प्रकारचं बोलणं स्त्रीचं आणि पुरुषाचं एकमेकाबद्दल अश्लील बोलणं असतं, ते बेडवर असतं. ते अश्लील बोलणं संबंध व्हायच्या आधी असतं. बघा हा फोरप्लेचा प्रकार आहे आणि याचा वापर करणारे बरेच जण आहेत. मी तुम्हाला लय असं खोलून सगळ्यांना सांगणार, तुम्हाला सांगतो. काहींना वाटतं की बाबा, काहींना माहीतच नसते त्याला काय करा, काहींना म्हणतात हे आम्ही 50 वर्षापासून करतोय, तो विषय नाही. काहींना माहीत नाही, त्याला माहीत. त्याचा सगळ्यात जास्त फायदा ती पुरुषाची जी पॉवर आहे ती वाढण्यात मदत होते. त्याची पॉवरच वाढते ती. ह्याच्या मागं सायन्स ध्यानात ठेवा की समोरच्या विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून जर अशा प्रकारचे शब्द, अशा प्रकारची, तर हे ऑटोमॅटिक. आता आपण कसं समजा आपण बघतोय की निसर्गरम्य परिसर आहे, ती बिचारं हरीण गवत खातंय आणि वाघ येतो आणि त्याला जफट मारतो, मारून टाकतो. आपल्याला सध्या कुठंतरी थोडं बघतो आपण, पण वाईट वाटतं ना, आयला बिचार किती तळतळसन. आपलं मन कसं विचार करतं, मेंदू कसा विचार करतो, आणि ती स्किप केलं की दुसरं लागलं की ती समजा पॉर्न फिल्म आहे, अश्लील फिल्म आहे. ती गळ्या बिड्याचं काय, त्या गाड्याला घेण देण नसतं. ती बाई बघतो कसं काय आतून बाहेरून, ते असं कसं तसं असं, ते नाही का. म्हणजे मग आता इथं बघताना मेंदू काय विचार करतो तसं बघताना की ऑटोमॅटिक त्याच्या उत्तेजित होतो तो माणूस. तो वाघ आणि ज्यावेळेस शेळी खाता होतो का नाही. बघा हे सायन्स आहे सगळं, ते होत नाही. कधी होतो, बघितल्या पॉर्न फिल्म बघितल्या. सेम कंडिशन आहे. ज्यावेळेस एखादा नवरा आपल्या पत्नीशी संबंधाला जातो आणि ते जर अधिक गोड वैविध्यपूर्ण आणि असं असेल की ती बायको त्याला कधी सोडून, बायको नवऱ्यासाठी विडी जायली पाहिजे, तुम्हाला सांगतो. ते पळून जायचं तो विषय सोडून द्या, अशा कला आहेत. आणि ही जी फोरप्लेचा प्रकार आहे, हे तिन्ही अश्लील शब्द याला वापरणे, ह्याने वापरणे. आता एक जण पाठीमागं त्या डोळ्याचं कॉन्टॅक्ट सांगायला गेलो, एक जणाने असा फोन केला मला, बायकून 5-6 मुसकाडीतच मारल्या. मग आता काय सांगू, आपण तो जरा दमाने घ्या ना, नेर घ्या तुम्ही. नेर घेतलं ना काय होत नाही तुम्हाला. नेर म्हणजे थोडं दमादमाने घ्या, थोडं हे कर. तुम्ही डायरेक्टच आले बॉम्ब पडल्यावर नका करू, हिरोशिमा नागासाकी सारखा. थोडं वातावरण निर्मिती करायला शिकत जा तुम्ही आधी, नाही का. वातावरण निर्मिती केल्या थोडं सुफाळ जाते, असा विषय. मग ही जी डर्टी स्पीक हा जो प्रकार आहे, एकमेकांनी हे केल्यावर ह्याच्या उत्तेजना वाढ होते आणि त्यांचा टायमिंगमध्ये वाढ होते. हे बऱ्याच गोष्टी त्या डर्टी स्पीक म्हणजे थोडंसं एकमेकालाच दोघंच असतात ना, काय विषय नाही, घाणेरडं बोलणं. तुम्हाला सांगतो, ह्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कला त्या घरच्या बाया काही तेवढी सर्व्हिस देतात. ह्या सर्व्हिसमुळं बाहेरच्या बायांनी त्याचा फायदा उठवला. कोणाच्या जमिनी लोबाडल्यात, नोकरीचं फंड लोबाडल्यात, पगार लोबाडल्यात, ते बाबा बी लोबाडले. आता फक्त त्या बाबांचं किडणे बिडणे काहीच राहिल्यात बाबा त्या बायांनी. ती तितक्या सर्व्हिस खतरनाक देतात, एस्कॉर्ट म्हणतात त्याला, किंवा काही कसे बी समजा तुम्ही. त्यांनी पार झोंबडा खाली का, जी सर्व्हिस बायको देऊ शकत नाही ती सर्व्हिस त्यांनी द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळं गाड्यांची पार फायकी उडाली, अंगठ्या गेल्या, फंड गेला, सगळंच गेलं जवळजवळ यांचं. आता किडण्या राहिल्या त्यांच्या, स्वतः काय वाचल्यात त्याला काय त्यांनी बंदी म्हणा. त्याच्यामुळं ह्या जगामध्ये ह्या अशा प्रकारच्या वाईट नादाला लागण्यापेक्षा ना, मी सांगतो त्या कला ऐका आणि आपल्याच घरी प्रयोग करा. आपली लक्ष्मी ना, आपण आपला प्रपंच, कुठं गुप्तरोग व्हायला नको, कुठं एड्स व्हायला नको, कुठं काहीच व्हायला नको. इले महत्वाचं आहे. नाही तर आला काय गेला काय, जाटमारी लोकाला काय, समाजाला घेणं देणं नाही तुमचं, असंही. त्यामुळे ती कसं वागायचं आणि काय करायचं हे तुम्ही बघा बुवा आता. त्यामुळे ही डर्टी स्पीक जी फोरप्ले, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही सोशल मीडियावर अजून माहिती उपलब्ध करून घेऊ शकता. ही जर थोडंसं अभ्यासपूर्ण जर वाटत असेल तर एक लाईक करायला काहीच अडचण नाही. तर आपलं एरिया माझ्या मागल्या चालूच रोज, असा विषय. रामकृष्ण हरी.